शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आजच्या 3 महत्त्वाच्या मोठ्या अपडेट्स आहेत, तर त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट म्हणजे की आपल्या राज्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आणि मित्रांनो, या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून अनेक ठिकाणी पिके जे आहेत ते पाण्याखाली गेले आहेत. आणि अशातच आता सरकारने या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून त्या संदर्भात सध्या आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक अत्यंत महत्त्वाची मोठी घोषणा जी केली आहे. आणि ती म्हणजे की आपल्या शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा आणि राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि जे मुसळधार पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक मदतीची मागणी केली आहे. आणि यावर बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे की ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यात पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. आणि उर्वरित क्षेत्राच्या पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जी आहे तर ती केली जाणार आहे. आणि यामध्ये जे काही जिल्हे आहेत तर पाहू शकता, सर्वात जास्त नुकसान झालेले जिल्हे जे आहेत तर ते नांदेड, वाशिम, यवतमाळ, धाराशिव, अकोला, सोलापूर आणि बुलढाणा हे जिल्हे आहेत. तर त्यासोबतच मागच्या 2 महिन्यामध्ये मुसळधार पावसामुळे नांदेड, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूरसह हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली आणि रायगड व नागपूर तसेच पुणे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान जे आहे तर ते केलं आहे. आणि या सर्व नुकसान जे आहे तर ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. जसे जसे पंचनामे होतील त्या प्रमाणात नुकसान भरपाई जी आहे तर ती देण्यात येणार आहे. आणि यानंतर अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे आपल्या अकोला जिल्ह्यातील जवळपास 8,621 हेक्टर क्षेत्रावरील जे पीक आहे तर ते पीक उद्ध्वस्त झालं होतं. आणि आता तब्बल 3 महिन्यानंतर या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे. आणि ती म्हणजे की आता शासनाने तब्बल 3 महिन्यानंतर म्हणजेच मंगळवार दिनांक 12 तारखेला 7,33,00,000 रुपयांच्या नुकसान भरपाई जी आहे तर ती मंजूर केली असून आपल्या अकोला जिल्ह्यातील जवळपास 13,742 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की आपल्या अकोला जिल्ह्यात याचा सर्वाधिक फटका जो आहे तो वरोरा, भद्रावती, राजुरा, जिवती, कोरपणा, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाडी, मूल, सावली व पोंभुर्णा या तालुक्याला बसला होता. तसेच यातील बरेचसे शेतकरी जे आहेत धान, सोयाबीन आणि कपाशी शेती करत होते. आणि शासनाने भरपाई दिल्यास या हंगामासाठी उपयोग होईल याकडे डोळे लावून बसले होते. परंतु आता शेतकऱ्यांची जी आहे तर ती प्रतीक्षा संपली आहे, कारण की मंजूर निधी जी आहे तर ते आर्थिक वर्ष 2025-26 मधील आहे. आणि त्यामुळे पूर्वनियोजित उपलब्ध निधीतून तात्काळ वितरण करण्यास सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती स्वतः आपल्या अकोला जिल्ह्याचे सहसचिव महसूल तसेच वन विभाग संपत सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली आहे. तर आपल्या जास्तीत जास्त अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा. आणि सर्वात मोठी महत्त्वाची कर्जमाफी संदर्भात एक अपडेट सध्या समोर आली आहे. आणि ती म्हणजे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एका महिन्याच्या आत सरसकट कर्जमाफी दिली नाही तर मंत्र्यांना आपल्या राज्यामध्ये फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज सकाळी नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रोश मोर्चा काढला होता. आणि या मोर्चात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी करत सरकारला गंभीर इशारा दिला आहे. आणि हा मोर्चा एका मोठ्या संघर्षाची सुरुवात असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तर सुप्रिया सुळे पुढे म्हणाले की आपण सरसकट कर्जमाफीसाठी एकत्र आलो आहोत आणि हा मोठा संघर्षाचा प्रारंभ आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कलेक्टरला भेटा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवा की त्यांनी दिलेला शब्द पाळावा, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट कर्जमाफी द्या, असे त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. तर एका महिन्याच्या आत शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर सरकारला आम्ही राष्ट्रभर कुठेही फिरू देणार नाही आणि मंत्र्यांना गावगाव रोखले जाईल, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. तर मित्रांनो, सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही सरकारवर टीका केली आहे. आणि महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली, त्यासाठी निधी मंजूर केला, पण पहिल्याच टप्प्यामध्ये 25 लाख महिलांची नावे कमी केली आहेत. हे आम्ही कदापि सहन करणार नाहीत. गावागावात वस्त्यावर जाऊन आंदोलन करू आणि महिलांना त्याचे पैसे मिळवून देऊ, असं त्यांनी यावेळी ठामपणे सांगितलं होतं. त्यासोबतच तुम्ही म्हणला होता की सरसकट कर्जमाफी करू, आम्ही असे एकदा शब्द दिला होता. तेव्हा यूपीत सरकार होते आणि मनमोहन सिंह हे पंतप्रधान होते आणि आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री होते. तेव्हा 1-2 नाही तर तब्बल 70,000 करोड रुपयांची कर्जमाफी केली होती आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला होता, अशी माहिती यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. तर आपल्या शेतकऱ्यांसाठी आजच्या काही महत्त्वाच्या अपडेट होत्या. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नक्की शेअर करा, चॅनल जर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत आपला कुठला जिल्हा आहे नक्की कमेंट करा. धन्यवाद.